तेव्हापासून राजापूर शहराची दुरावाला सज्ज व्हावी. काय कोणी खरं सांगते मी, मगाशी जितू खानकर बोलले त्याप्रमाणे 1985 ला दादा मी पहिली निवडणूक या ठिकाणी लढले राजापूर नगर परिषदेची. 1985 नंतर आम्ही अनेक निवडणुका राजापूर शहराने पाहिल्या, पण कधी आमच्यात भेदभाव झाला नाही, कधी आमच्याकडे धाक दपटशा झाला नाही, कधी आमच्यावर जोर जबरदस्ती झाली नाही, रात्रीचं चोरासारखी घुसखोरी कुठे झाली नाही. आणि या राजापूर शहराने जे काही या निवडणुकीत पाहिलं, जे काही घडलं ते या लोकांना पसंत पडलं नाही, म्हणून यांनी मला म्हटलं. आमच्याकडे एकच अजेंडा होता, फक्त एकच अजेंडा, मुस्लिम नगराध्यक्ष नको, दुसरा यांच्याकडे काहीच अजेंडा नव्हता. आणि त्या अजेंड्यावर आज मात केलेली आहे माझ्या हिंदू. आमच्याकडे खूप अजेंडा होता, आमच्याकडे विकासाचा प्रश्न होता आणि आम्ही नुसतं निव्वळ विकासाच्या अजेंड्यावरच ही निवडणूक लढवलेली आहे आणि तो आम्ही करून दाखवणार. तुमचे डोळे विश्वासतील एवढा आम्ही या ठिकाणी विकास करून दाखवू. मी तुम्हाला या ठिकाणी पुन्हा एकदा सांगते, निवडणूक संपली, मतभेद संपले, जे कोणी नगरसेवक निवडून आले ते सगळे आमचेच आहेत. ते विरोधक पक्षाचे असतील तरी ते सगळे आमचेच आहेत. आपल्या सर्वांसमोर एकच विषय असला पाहिजे, शहराचा विकास केला पाहिजे. जे काही निवडणुकीच्या काळात आम्ही राजापूरच्या निवडणुकीत दरवेळेला बघतो, काही कावळे फडफडायला सुरुवात करतात. निवडणूक आली की हे कावळे फडफडायला हे पिंडावरच्या कावळ्यांसारखे कावळे आहेत. आपला विषय तिथे नाहीसे होता, परत पुढच्या इलेक्शनला हे परत तयार. तो शिवणार पण नाही रे कावळा. कावळ्यांकडे आपण दुर्लक्षच करायचं, पुढच्या निवडणुकीत बघूया. तोपर्यंत त्यांच्याकडे लक्ष द्यायची गरज नाही. आणि मला दुसरं वाईट वाटलं, अजूनपर्यंत काहीही झालं तरी बघा, मी सर्व केलंय. मी या निवडणुकामध्ये यश स्वीकारलं, अपयश स्वीकारलं, तरी मी कधी थांबले नाही राजापूरच्या विकासासाठी. सगळीकडे धावत होते, जात होते, सगळ्यांसमोर हात जोडत होते, निधी आणत होते. परंतु अपयश पण स्वीकारायची मोठी मानसिक तयारी ठेवा. बरोबर आहे. अपयश मिळालं तर वाटेल तसं तुम्ही सगळेच बोलता, ही काय पद्धत आहे, असं काही करू नका हो. याच्या पुढे 5 वर्ष ही खरीपेबाईच नगराध्यक्ष आहे. खास करून मला वाईट वाटलं, जमीनवर टीका तुम्ही करता. जमीन हा त्याच्या बहिणी जेव्हापासून आल्या तेव्हापासून भैया आहे, तो आमच्या कुटुंबाचा भैया आहे. आमच्या कुटुंबानंतर तो राजापूर शहरातल्या घराघरात फिरला, त्या प्रत्येक घरातला तो भैया आहे. जमीन हा राजापूरचा ओरिजिनल भैया आहे. तुम्ही टीका करता, परंतु मी पुन्हा एकदा सांगते, यश अपयश हे आपल्या सर्वांच्या तुमच्या हातात होतं. आणि ज्या दिवशी मी फॉर्म भरला त्या दिवशी ही निवडणूक या राजापूर शहरातील लोकांनी हातात घेतली. मला कित्येक लोकांनी सांगितलं, मॅडम तुम्हाला फिरायची गरज नाही, आमच्या मनात आम्ही ठरवलंय की तुम्हालाच मतदान करणार, असे बोलणारे अनेक फोन मला आले. आणि त्याच्यामुळे मी राजापूरकरांना एवढंच सांगते की आज तुम्ही दाखवून दिलं की धनशक्ती पुढे जनशक्ती कायम असते. जी धनशक्ती काही कामाची नाही, धनही गेलं आणि मतही गेलं. बरोबर आहे. तुम्ही शोधा कुठे, माईक जरा खाली घ्या मॅडम. कुठे शोधायचं ते तुम्ही बघा, ते आमचं काम नाही. जनशक्तीने आम्हाला त्या
अधिकार दिले, त्या जनशक्तीच्या अधिकारावर आम्ही त्या ठिकाणी कारभार करू आणि या ठिकाणी या सर्व राजापूरकरांची सहाय्याने आणि मदतीने मला जितकं होता येईल तेवढं करेन. दादांनी आता एक पाण्याचा प्रश्न सोडवलाय. मी त्यासाठी 18 कोटीचं साहेबाच्या धरणाच्या बाजूला नवीन धरण बांधलं. मॅडम तुम आगे बढ़ो. त्याच्यामुळे मी तुम्हाला या ठिकाणी सांगते, DPR पण झालाय. हे वर्ष जाऊ दे, पुढच्या वर्षीपासून तुम्हाला मुबलक पाणी, कोणाचा मला फोन येणार नाही मॅडम पाणी कमी पडलं, एवढी तुम्हाला मी खात्री ज्या विकासाच्या कल्पना माझ्या आहेत त्या मी नंतर प्रेस पुढे मांडेन, ते तुम्हाला कळेल. कारण आता ऊन वाढतंय, आपल्याला नगर परिषदेत आता अधिकाऱ्याच्या स्थानी जायचंय, त्या ठिकाणी चार्ज घ्यायचा आहे. त्याच्यामुळे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं धन्यवाद. तुमचा उत्साह मी पाहिला, तुमचा नाच मी पाहिला, मी उठून उभी राहिले. कारण एवढं मलाही वाटलं की उभं राहून कौतुक करावं. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे धन्यवाद. आणि या ठिकाणी मला तुम्ही शिकवताय, त्यामुळे मी आता पुन्हा एकाच कौतुक करत नाही. या राजापूर शहरातील सर्वसामान्य नागरिकांचं कौतुक करते. त्यांनी आज संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलं की जे आम्ही तेच आम्ही करणार. राजापूरकर तुम्ही धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.